आर्यन लायब्ररीमधून वर आलेला पाहून अनुजने त्याला बोलावलं. दादा, आलास तू? आईने तुझं जेवणाचं ताट तयार केलं आहे. आर्यनला खूप भूक लागली होती, त्यामुळे तो लगेच जेवायला बसला. तो त्याच्या कमरेला थोडं धरूनच जेवायला बसला. काय झालं? तू कमरेला का धरला आहेस दादा? अनुजने विचारलं. काही नाही, लायब्ररीमध्ये स्टूलवरून पडलो, आर्यन जेवत म्हणाला. म्हणजे थोड्या वेळापूर्वी जो आवाज आला होता तो तू पडल्याचा होता का? अनुज हसत म्हणाला. जास्त दात दाखवू नकोस, गप्प जेव, आर्यन परत चिडून म्हणाला. तसं अनुजने हसणं बंद केलं. पण झालं काय? तू पडलास कसा? अरे, ती समोरच्या घरी एक वेडी मुलगी आली आहे. ती आली होती लायब्ररीमध्ये, तिच्यामुळे पडलो, आर्यन रागात जेवत म्हणाला. अरे, ती क्यूट मुलगी का? मी पाहिलं तिला सकाळी, अनुज अगदी उत्साहाने म्हणाला. क्यूट? अजिबात क्यूट वगैरे नव्हती ती. आणि तुला काय माहीत रे? अरे दादा, सकाळी मी सायकल घेऊन बाहेर जात होतो ना, तेव्हा ती मुलगी आणि तिचे आई बाबा असतील बहुतेक मला गाडीतून उतरताना दिसले. तेव्हा पाहिलं मी तिला. आणि खरंच माझी गर्लफ्रेंड नसती ना, मी तिलाच बनवलं असतं माझी गर्लफ्रेंड, अनुज अगदी अभिमानाने म्हणाला. पण आर्यनला ते सगळं ऐकून विश्वासच बसत नव्हता. तुझी गर्लफ्रेंड आहे? आर्यनने आश्चर्यानं विचारलं. हो, मागच्या वर्षीच 8वीत असल्यापासून आहे, अनुज अगदी अभिमानाने सांगत होता. तुझं वय काय? तू बोलतोस काय? सांगू का बाबांना? सांग सांग, तुझी पण भरपूर सिक्रेट आहेत माझ्याकडे बाबांना सांगण्यासारखी. आणि त्यानंतर आर्यन गप्पच बसला. ठीक आहे ठीक आहे, आर्यन म्हणाला. आणि दादा, तू पण थोडं बोलायला शिक. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक चांगल्या मुलीसोबत भांडत बसलास तर असाच राहशील आयुष्यभर, फक्त फुटबॉल खेळत, अनुज म्हणाला. तू शांत बस, नाही तर खूप मार खाशील. ठीक आहे, पण कधी टिप्स हव्या असतील तर सांग मला, अनुज त्याचं जेवण पूर्ण झाल्यानंतर उठत म्हणाला. काही गरज नाही. दुसऱ्या दिवशी आर्यन नेहमीप्रमाणे सकाळी फुटबॉल प्रॅक्टिससाठी घरातून बाहेर पडला. तो त्याच्या बाईकजवळ आला आणि पाहतो तर काय, त्याच्या बाईकच्या मागे कुणीतरी स्कूटी लावली होती आणि त्यामुळे त्याला त्याची बाईक बाहेर काढणं अवघड होतं. त्याने ओरडून त्याच्या आईला आवाज दिला तर ती घराबाहेरच झाडांना पाणी घालत होती. ती आर्यन जवळ आली. ओरडाला काय झालं आहे तुला? मी इथेच आहे, स्वाती आर्यनला म्हणाली. आई, ही स्कूटी कोणाची आहे? मी कधीच पाहिली नाही. अरे हो, ही स्कूटी तन्वीची आहे. ते काय झालं, काल तन्वी लायब्ररीमध्ये आली होती तेव्हा मला सांगत होती की त्यांच्या पार्किंगमध्ये इतकी जागा नाही आणि ती स्कूटीसाठी जागा शोधत होती. मग मीच तिला म्हणाले की लाव इथे तुझी स्कूटी. ते ऐकून आर्यन परत वैतागला. पण आई, आपल्या पार्किंगमध्ये तर कुठे इतकी जागा आहे? आता तू सांग, मी माझी बाईक बाहेर कशी काढू? अरे, इतकी तर जागा आहे बाजूला, काढ ना त्यातूनच, स्वाती म्हणाली. ते काही नाही, तू त्या मुलीला सांग स्कूटी इथून काढ म्हणून, आर्यन रागात म्हणाला. अरे आर्यन, स्वाती पुढे बोलणार इतक्या तिथे तन्वी आली. गुड मॉर्निंग काकी, तन्वी म्हणाली. अरे गुड मॉर्निंग तन्वी, तू आलीस? काल जेव्हा तन्वी लायब्ररीमध्ये आली होती तेव्हा ती स्वातीला म्हणाली होती की ती तिला लायब्ररीमध्ये पुस्तके लावायला मदत करेल. तू इथे आली आहेस तर ती तुझी स्कूटी बाजूला काढ, मला माझी बाईक बाहेर काढायची आहे, आर्यन थोड्या रागातच म्हणाला. तन्वीला त्याचं असं बोलणं अजिबात आवडलं नाही. काही गरज नाही, तुला सांगितलं ना त्यातूनच गाडी बाहेर काढ म्हणून, स्वाती एकदम स्पष्टपणे म्हणाली. पण आई, आर्यन पुढे काही बोलणार इतक्यात स्वातीने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि आर्यनने पुढे काही न बोलता त्याची बाईक बाहेर काढू लागला. बघ बरं, निघाली ना बाईक बाहेर, उगाच आपला बोलण्यात वेळ घालवतोस, स्वाती म्हणाली आणि आर्यन बाईक सुरू करून निघू लागला. तितक्यात तन्वीने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि परत कुचितपणे हसू लागली. आर्यनला परत तो हरल्यासारखं वाटत होतं. आर्यनला राग येत होता, पण तो तसाच प्रॅक्टिससाठी निघून गेला. आर्यन ग्राउंडवर आला तर आजही त्याचे मित्र त्याच्या अगोदरच आले होते. आजही तू लेट आहेस आर्यन, आज काय कारण आहे तुझ्या लेट येण्याचं? ऋषभ म्हणाला. आज काही चांगलं स्वप्न पडलं होतं असं तुझ्याकडे पाहून वाटत नाही, पियुष म्हणाला. चांगली स्वप्न रोज रोज पडत नसतात, आर्यन वैतागून म्हणाला. मग काय झालं आज? सुमित म्हणाला. एक खूपच आगाऊ मुलगी राहायला आली आहे आमच्या शेजारी, कालच आली आहे
आणि मला एवढ्यातच तिचा खूप वैताग आला आहे, आर्यन रागातच म्हणत होता. म्हणजे याचा रोज लेट येण्यामागे एक मुलगीच कारण असते, कधी श्रेया तर कधीही नवीन मुलगी, सुमित म्हणाला. मला वाटलं आज तू बाबांचा ओरडा खाऊन आला आहेस, पियुष म्हणाला. नाही, बाबा 2 दिवसांपूर्वी काही कामासाठी बाहेर गेले आहेत आणि अजून 2 दिवस तरी येणार नाहीत. ते आल्यानंतर माझ्या श्वास घेण्याच्या पद्धतीवरून देखील मला ओरडा बसतो, आर्यन म्हणाला आणि सगळे हसू लागले. बरं ते सगळे राहू दे. आर्यन, आज तरी येणार आहेस का तो आमच्याबरोबर बाहेर खायला प्रॅक्टिसनंतर? आता कॉलेज सुरू होईल, मग जास्त जाता नाही येणार, ऋषभ म्हणाला. हो, येणार आहे. मी आईला सांगितलं आहे की मी आज बाहेर खाऊन येणार आहे म्हणून. ठीक आहे, तर मग प्रॅक्टिसनंतर जाऊया, पियुष म्हणाला आणि सगळे प्रॅक्टिसला गेले. घरी लायब्ररीमध्ये तन्वी स्वातीला पुस्तके ठेवण्यासाठी मदत करत होती. तन्वी, तू मला इथे मदत करत आहेस, पण घरी झालं आहे का तुमचं सगळं आवरून? म्हणजे तुम्ही आत्ताच शिफ्ट झालात ना? स्वाती म्हणाली. हो काकी, सगळं जवळपास झालं आहे आणि मी आईला सांगितलं आहे आणि तिला माहीत आहे की मला पुस्तके किती आवडतात, तन्वी अगदी उत्साहाने म्हणाली. बरं ठीक आहे. आणि घरी कोण कोण असतं तुम्ही? स्वातीने विचारलं. घरी मी, आई, बाबा आणि आजी असतो आता. आणि मला एक मोठा भाऊ आहे, तो इंडियन नेव्हीमध्ये आहे, त्यामुळे तो बरेच महिने घरी नसतो, पण आता येईल पुढच्या 2 महिन्यात. अरे वा, म्हणजे तुमच्यात सगळेच आर्मी आणि नेव्हीमध्येच आहेत वाटतं. खूपच छान. हो, आणि तन्वीने बोलत बोलत जवळपास सगळीच पुस्तके बाहेर काढली. पण तन्वी, तू तर सगळीच पुस्तके बाहेर काढलीस, काय विचार आहे तुझा? स्वातीने उत्सुकतेने विचारलं. काकी, आत्ताही सगळी पुस्तके तुम्ही कशी पण लावली आहेत. मी विचार करत होते की आपण त्यांना वेगवेगळं करू. म्हणजे पहिला तर विषयानुसार वेगळं करू आणि परत आशयानुसार वेगळं करू. म्हणजे तुम्हाला इतरांना शोधताना सोपं पडेल. तन्वी अगदीच उत्साहाने ही सगळी कामे करत होती. पण तन्वी, याला तर खूप वेळ लागेल, स्वाती म्हणाली. काकी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हे सगळं करेन. आज आणि उद्यामध्ये सगळं होऊन जाईल. बरं, तुला वाटतं तसं कर. तन्वी दिवसभर लायब्ररीमध्ये काम करत होती. ती फक्त एकदा जेवायला थांबली होती आणि त्यानंतर तिने परत काम सुरू केलं होतं. सायंकाळचे 6 वाजले होते आणि आर्यन आत्ता घरी परत आला होता. आल्यानंतर लगेच तो लायब्ररीमध्ये आईला शोधण्यासाठी गेला. आर्यनने आईला हाक मारली तर त्याला आई दिसली नाही, पण त्याला ज्या व्यक्तीला अजिबात पाहायचं नव्हतं ती व्यक्ती दिसली. तन्वी स्टूलवर उभी राहून वरच्या शेल्फमधील पुस्तके लावत होती. तिलाही आर्यनने तिथे आलेलं पाहून अजिबात बरं वाटलं नव्हतं. तिचा पूर्ण दिवस पुस्तकांसोबत छान गेला होता, पण आता आर्यनला तिथे पाहून तिचा मूड गेला होता. आर्यन पुढे येऊन तिच्या स्टूलजवळ उभा राहिला. तुला काहीतरी गैरसमज होतोय बहुतेक. तुझ्या बाबांनी समोरचं घर विकत घेतलं आहे, हे नाही. बघेल तेव्हा तू आमच्या घरीच असतेस. काय करत आहेस इथे? आर्यन तन्वीकडे वर पाहत वैतागून बोलत होता. दिसत नाही, पुस्तके लावते, तन्वी त्याच्याकडे जास्त लक्ष न देता म्हणाली. या सगळ्या कामासाठी आम्ही भाऊ आहोत, तुला करायची काही गरज नाही, आर्यन म्हणाला. पण जेवढं मला माहीत आहे त्यावरून ही लायब्ररी काकूंची आहे आणि त्यांनी मला ही जबाबदारी दिली आहे आणि त्यांचं सोडून मी दुसरा कुणाचं ऐकणार नाही. त्यामुळे तू इथून गेलास तरी बरं होईल. मी आईला सांगेन, मग बघू, आर्यन म्हणाला आणि तन्वी अजून जास्त त्याच्यावर वैतागली होती. तिने हळूच वरच्या शेल्फमधील 2 पुस्तके ढकलली आणि ती आर्यनच्या डोक्यावर पडली. त्यानंतर आर्यन डोक्याला हात लावून तिच्याकडे रागाने पाहत उभा राहिला. उप्स, चुकून पडली, तन्वी गालात हळूच हसत म्हणाली. ते पाहून आर्यनला खूप राग आला आणि त्याने रागात त्याची बॅग जोरात खाली टाकली. ती तन्वी उभी असलेल्या स्टूलला धडकली आणि त्यामुळे तन्वीचा तोल गेला आणि ती स्टूलवरून खाली पडणारच इतक्यात आर्यनने तिला पकडलं. तन्वीने भीतीने डोळे झाकले होते. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला समजलं की ती आर्यनने तिला पकडलं होतं. काल सॉरी म्हणू शकली नाहीस, पण आज थँक्यू तर म्हणावंच लागेल, कारण मी पकडलं नसतं तर खालीच पडली असतेस, आर्यन तिला पकडूनच म्हणत होता. तू मला पकडून वाचवण्यापेक्षा मला खाली पडणं मंजूर आहे, तन्वी अजूनही रागातच बोलत होती, जे आर्यनला नक्कीच आवडलं नाही. ठीक आहे, असं म्हणत आर्यनने तन्वीला सोडलं आणि ती धपकन खाली पडली. आऊ, तन्वी खाली पडल्यावर ओरडली.
आर्यनने खाली वाकून तिच्यासमोर त्याचा हात पुढे केला. मदत हवी आहे असं म्हणत तिला विचारू लागला, पण तन्वीने त्याच्याकडे अजूनही रागानेच पाहिलं आणि आर्यनने हात मागे घेऊन तो त्याच्या केसात फिरवला. जाऊ दे, तसंही तुला कुणाच्या मदतीची गरज नाही. तन्वी तिथून उठली आणि तिचे कपडे झाडू लागली. आर्यनने त्याची बॅग उचलली आणि तो तिथून निघून जाऊ लागला. जाताना तो तिच्याकडे हसत पाहत होता आणि त्याला आज तो तिच्यासमोर जिंकला असं वाटत होतं. मी तुला बघून घेईन, तन्वी मागून रागात म्हणाली. नक्कीच बघ, खूप हँडसम दिसतो असं म्हणतात सगळे. आर्यनने मागे वळून पाहिलं आणि तो हसत निघून गेला.